नमस्कार. मी सुनीता. गावाकडील एका नवीन चॅनलमध्ये, गौरी पूजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता या शेंगा कशाच्या आहे प्रश्न पडला असेल, तर या शेंगा आहे कोयरीच्या शेंगा. या हिवाळ्यात चालू झाला या शेंगा चालू होतात. याची भाजी खूप चविष्ट लागते. गावाकडे तर आवर्जून केली जाते. कोणाकोणाला माहीत आहे ही भाजी नक्की कमेंट करून सांगा, आणि कोणाला आवडते आणि माहीत नसेल तरीही कमेंट करून सांगा. ही आहे कोयरीची शेंग. तर गावाकडे आता हिवाळा चालू आहे ना, सगळीकडेच हिवाळा चालू आहे. पण आता गावाकडे ही भाजी बनवली जाते. तर चला आज गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवून बघूया. तर आता या शेंगा आहे ना, मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्या शेंगा आहे ना 20-25 मिनटं असे उकडून घ्यायच्या. या शेंगा आहे ना थोड्याशा कडक असतात उकडण्यासाठी. अशा मस्त शेंगा उकडून घेतलेल्या आहे. आता या शेंगा आहे ना, बघू शकता अशी त्याची टरफलं निघतात. वरची टरफलं काढावी लागतात. तर आता शेंगा उकडून झालेल्या आहे ना, मी शेगडीवर आहे ना कांदे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. काळ्या मसाल्यातील ही भाजी आपण करणार आहोत. शेंगा गार देखील झालेल्या आहे आणि या शेंगाच्या असे वरचे साल जी असते ना, ती साल काढायची असते सुरुवातीला. आणि याचं पाणी ना खूप असं काळा कलरचं होत असतं. त्याचा शेंगा तोडल्यानंतर ना असा रस निघतो. आणि अशा पद्धतीने याच्या शेंगा आहे ना सोलून घेतलेल्या आहे मी. आणि त्याचं साल काढली ना, त्यामध्ये असं बी निघतं बघा. 2 अशा फोडी होतात, उभ्या फोडी होतात त्यामध्ये जी बी असतं ना, तेच बी खूप छान लागतं. सगळ्यांनाच आवडली ही भाजी. आणि हे बी काढून घ्यायचं आहे. जर वाटलं ना शेंगा जर जास्त निवार जर असतील ना, तर त्याचा शेंगाचा बी काढल्यानं त्याचं वरचं टरफल असतं ना कवर, तर ते देखील आपल्याला काढता येतं. पण इथे ना थोड्याशा कवळ्या शेंगा, त्यामुळे मी ना त्याचे तुकडे करून घेतलेले अशा पद्धतीने. असे तुकडे करून घ्यायचे. बघू शकता बी बाजूला केलं आहे. आणि हे टरफल असतं ना त्याचं वरती, त्याची देखील त्याला गर असतो ना, तो गर खूप छान लागतो भाजीला. तर आता आपण आहे ना भाजीचं वाटण करून घेणार आहे. इथे मी खोबरं घेतलेलं आहे भरपूर असं. खोबरं चांगलं लालसर रंगावर भाजून घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे, धने आणि हिरव्या मिरच्या अशा खरपूस असं कमी गॅसवर भाजून घेतलेले. आता आपल्या मिरच्या, शेंगदाणे ते देखील भाजून झालेले आहे. धने, इथे थोडीशी डाळ घेतलेली आहे मी भाजीला. तर ती भाजीला डाळ ना दाटसरपणा आणते, त्यासाठी ही भाजीला डाळ आहे ना मी अशी भाजून घेतलेली. मस्त शेंगदाणे ते देखील भाजून झालेले आहे. आता आपली डाळ देखील भाजलेली आहे, तळून घेतलेली आहे. कमी गॅसवर अशी लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे. मसाला आहे ना काळ्या भाजीला खूप छान असा कमी गॅसवर भाजला ना भाजी खूप छान होते. आता राहिलेले कांदे ना, ते असे कुस्करून भाजलेले कांदे ना, ते असे कुस्करून तव्यावर असे मस्त भाजून घ्यायचे तेल टाकून. आता आपला मसाला भाजून झालेला आहे ना, तर आता खोबरं, लसूण आणि अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर आहे ना, त्याचं सेपरेट असं ओबडधोबड वाटण करून घेणार मी. आणि राहिलेल्या मसाल्याचं आहे ना पाणी टाकू शकता, वाटण करून खोबऱ्याचं, आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आहे ना, त्याचं ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आहे ना राहिलेला मसाला आहे ना वाटण करायचा, तर त्याचं आहे ना पाणी टाकून असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आलं लसूण खोबरं बारीक करून घ्यायचं थोडंसं. आणि राहिलेला मसाला जो होतो ना, कांदा, मिरची, शेंगदाणे, डाळ, धने, त्याचं आहे ना असं बारीकसर वाटण करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पाणी टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नव्हतं ना मसाला, म्हणून मी दोनदा असं वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे मिक्सरवर लोड येत नाही जास्त मसाला झाल्यानंतर. तर राहिलेलं देखील मी पाणी टाकून असं बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला ओबडधोबड बारीक केलं होतं शेंगदाणे ते. नंतर मी थोडंसं पाणी टाकून बारीक केले, म्हणजे बारीक पटकन होऊन जातं. अशा पद्धतीने मसाले मी बारीक करून घेतलेले आहे. आता आपण कढई तापवायला ठेवूया, त्यामध्ये टाकूया भरपूर असं तेल टाकायचं आहे काळ्या भाजीला. तर इथे मी 2 वरगळे तेल टाकलेले आहे. आणि तेल चांगलं तापलं ना, त्यामध्ये टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची. मग त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरे छान फुलले की त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे. आणि आपलं आलं लसूण खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं जे वाटण होतं ना, ते असं परतून घ्यायचे. अशा वेळेस आहे ना गॅस कमी करायचा आहे, जास्त गॅस फुल ठेवायचा नाही आहे. कमी गॅसवरच असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतून झालं ना, त्यामध्ये आपण जे पाणी टाकून वाटण केलेलं होतं ना, तर ते टाकून द्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटूपर्यंत असं परतून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने तेल सुटूपर्यंत असं मस्त वाटण मिक्स करून परतून घ्यायचं आहे. जेव्हा तेल सुटायला लागलं ना भाजीला त्यावेळेस त्यामध्ये टाकायचे 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, थोडीशी धना पावडर टाकायची आणि चिमूटभर हिंग टाकायची आणि मसाले परत परतून घ्यायचे. सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि आपलं मसाल्याला देखील असं छान तेल सुटायला लागलेलं आहे ना, चांगलं परतून घेतल्यानंतर तर आता आपण जे शेंगा होत्या ना कोयरीच्या शेंगा, त्या शेंगा आहे ना अशा यामध्ये परतून घ्यायचे परत एकदा. अलगद हाताने अशा आहे ना परतून घ्यायच्या शेंगा. जास्त उलटणीने ना त्या शेंगाचा गर निघला जातो ना, तर त्यासाठी अगदी हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला. जेवढं मीठ पाहिजे ना आपल्याला, म्हणजे त्या शेंगांना सर्व मीठ मसाले वगैरे लागले जातात आणि त्याच खूप चविष्ट होतात. आणि आता शेंगासोबत मसाला परतून झालेला तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे. इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं भाजीला. गरमच पाणी टाकायचं आहे शक्यतो. गरम पाणी टाकलं ना भाजीला तरी देखील छान येते आणि लवकर भाजी उकळली जाते आणि चवीला देखील खूप छान होते. आता राहिलेलं पाणी ना, म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून टाकलं होतं अगोदर. आम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा रस्सा करण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे आणि फक्त एक उकळी घ्यायची, लगेच भाजी आपली तयार होते. आता त्याला चांगली छान उकळी देऊया आणि त्यामध्ये वरती टाकायची थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीरने खूप छान लागते. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं टाकून घेतलेलं आहे. आता एवढं पाणी पाहिजे ना, आता याला फक्त एक उकळी घ्यायची. उकळी आल्यानंतरच मग नंतर त्याला कोथिंबीर वगैरे टाकूया आणि अशा पद्धतीने भाजी जर केली ना खूप छान होते. आता आपल्या भाजीला देखील उकळी येईल थोड्या वेळाने. बघू शकता आता आपल्या भाजीला किती छान असा कट आलेला आहे आणि उकळी देखील मस्त आलेली आहे. आता ना यामध्ये आपण टाकूया बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकली ना तर भाजीला एकच नंबर टेस्ट येते. आपण वाटणामध्ये टाकली ती, पण माझ्याकडे होती शिल्लक म्हणून मी टाकली. तर खूप छान लागते अशा पद्धतीने जर कोथिंबीर वगैरे वरून टाकली ना भाजीला. तर अशा पद्धतीने ही भाजी ना बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. अशा पद्धतीने भाजी करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.